नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक आणि मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता अतिशय पौष्टिक अशी मूग डाळीची इडली बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत अशी चमचमीत मस्त अशी वेगळ्या पद्धतीची चटणी सुद्धा बनवलेली आहे इथं। तर बघू शकता अप्रतिम चवीची इडली रेडी झालेली आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे काही टिप्स आणि ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये, तर ते तुम्हाला नक्की कळतील आणि तुमची ही परफेक्ट बनेल इडली आपली। तर चला तर बनवायला सुरुवात करूया वेळ न वाया घालवता। आता इथं सर्वात अगोदर या कपाच्या मेजरमेंटनं मी 2 कप मूग डाळ घेतलेली आहे। हलके त्याला जरा साल आहे त्या मूग डाळीला, तर भिजवल्याच्या नंतर घासून मूग डाळ जर धुतली तर ते जाऊ शकतात। तर बघू शकता इथं मी 2 कप मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं घासून थोडंसं धुवून घेतलेलं आहे। तर बघू शकता इथं मस्त असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला डाळी। आणि आता याच्यामध्ये इथं पाणी डाळीच्या वरतीपर्यंत घालायचं आहे आणि आता याला रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। तुम्ही 4-5 तास सुद्धा भिजत ठेवू शकताय कोमट पाण्यामध्ये, लवकर जर पाहिजे असेल तर तुम्हाला। तर आता इथं मी रात्रभर ठेवलेलं आहे। आता इथं बघू शकताय मस्त अशी डाळ भिजून झालेली आहे, रात्रभर भिजलेली आहे डाळ भिजून थोडीशी वरती आली होती म्हणून मी एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर केलेला आहे याला। तर आता चला तर सुरुवात करूया, इडली बनवण्याची तयारी करूया। तर आता इथे एक मिक्सरचा मीडियम साईजचा आपण जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही डाळ 2 बॅचेसमध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणू शकताय। तर आता इथं 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, एक छोटी आणि एक मोठी टाकलेली आहे। हलकं थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये, बघू शकताय। आता इथं बघा एक बॅच वाटून झालेली आहे माझी। तर मी इथं अर्धा कपापेक्षा जास्त आणि पाऊण कपापेक्षा थोडंसं कमी इथं रवा घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचेचा अंदाज मी इथं दही घेतलेला आहे। एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आणि थोडंसं पाणी घालून याला एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला दही घातल्याच्या नंतर थोडंसं एकजीव झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। दह्याच्या अर्ध्या मापा इतकं पाणी टाकायचं आहे किंवा 3-4 चम्मच पाणी टाकायचं आहे म्हणू शकता तुम्ही। तर आता इथं एकजीव करायचं आहे। रव्याचं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे म्हणू शकताय। आता वाटलेली एक बॅच याच्यामध्ये काढून घ्यायची आहे। थोडंसं रवाळ टेक्स्चरच ठेवायचं आहे, जास्त स्मूथ करून घ्यायचं नाही आणि दुसरंही तसंच वाटून घ्यायचं आहे। आता त्या भांड्यात हे होत नाही, बसत नाही इतकं पीठ, म्हणून मी एका मोठ्या भांड्यातच घेत आहे सर्वच पीठ। तर आता एकजीव करून घ्यायचं आहे रवा आणि हे पीठ। तर आता इथं मी स्किप झालेला आहे थोडासा व्हिडिओ, इनो आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं होतं याच्यामध्ये। इनोचा वापर करणं ऑप्शनल आहे, इनोच्या जागेवर तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकताय, पण खायचा सोडा घातलं की थोडंसं कलर वेगळा येतो इडलीला, म्हणून मी इथं इनोचा वापर केलेला आहे। तर आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजत। तर आता इथं एक हिरवी मिरची पेस्ट वाटून घेतली होती मी अगोदरच, ते मिक्सरचा जार घेतलेला आहे तेच मी। तर 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 7 मी हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखटवाली हिरवी मिरची आहे। आवडीनुसार तिखट कमी जास्ती करू शकताय। आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत हे। दही घालून घ्यायचं आहे पाव कप। आता याच्यामध्ये अर्धा कपाच्या जवळपास पाणी घातलेलं आहे। पाणी तुम्ही कमी जास्ती करू शकताय, चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे। आता एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। चवीला खूपच भन्नाट लागते ही चटणी। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आता इथं मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल। आता याच्यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं कढीपत्त्याचे पानं टाकत आहे आणि ते तडतडल्याच्या नंतर मोहरी आणि जिरे टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि ते तडल्याच्या नंतर मग याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आपल्याला
मस्त अशी चुरचुरीत फोडणी देऊन झालेलं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे. अप्रतिम लागते. नुसत्या ह्याच इडलीसोबत नाही, कशासोबतही तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा. चव खूप छान लागते. ही वेगळ्या पद्धतीची आहे थोडीशी. आणि आता इथं मी इडली बनवण्यासाठी एक गाजर घेतलेला आहे. आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकताय. गाजर मी किसून घेत आहे इथं. तर बारीक कापून घातलं तर लहान मुलं काढून टाकतील त्याच्यामधलं, म्हणून मग मी इथं गाजर किसूनच घेत आहे. आणि बाकीचं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. एक बॅच पुरतंच इथं पीठ घेतलेलं आहे आणि हे गाजर आता याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. एकजीव झाल्याच्या नंतर इडलीच्या पात्राला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं आणि आता इडलीच्या भांड्यामध्ये आता हे पीठ आपण पळीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने ठेवून देऊया. बघू शकताय थोडंसं घट्टसर आहे माझं पीठ. तुम्ही पातळही करू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे. तर बघू शकताय मस्त असं मी इथं इडलीचे भांडे भरून घेत आहे पिठाने. इडलीचं भांडं मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि आता इथं मी भांडे ठेवून देत आहे पीठ भरलेले. तर आता वरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे. बघू शकताय 15 मिनटाच्या नंतर मी गॅस बंद केलेला आहे. मस्त अशी इडली उकडून झालेली आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे हाताने जरी काढलं तरी इडली आपोआप सुटेल भांड्याची. तर बघू शकताय मस्त असं मी हातानंच काढत आहे. मस्त अशी इडली रेडी झालेली आहे म्हणू शकताय. अप्रतिम चवीची किंवा पौष्टिक मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकताय, सकाळच्या नाश्त्याला सुद्धा ही इडली देऊ शकताय. अप्रतिम चवीची अशी इडली नक्की बनवून बघा. वेगळी ही चव येते आणि पौष्टिकही असते. तोडून सुद्धा दाखवते मी. बघू शकता इथं मस्त अशी फ्लफी झालेली आहे. अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील अशी इडली सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला असं देऊ शकताय. मस्त अशी चमचमीत इडली आणि त्याच्यासोबतची चटणी रेडी आहे म्हणू शकताय. बघू शकताय. आता शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.